राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. अजित पवारांना पुन्हा दणका. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल. अटल योजनेसाठी मनपाचे प्रस्ताव सादर. हदगाव तालुक्यातील एका ग्रामसेवकाला दप्तर दिरंगाईमुळे निलंबित करण्याची शिफारस पंचायत राज समितीने सीईओ कडे केली. स्वतःचे मूल्य निर्माण करण्यासाठी परिपूर्ण असणे आवश्यक. कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर. नांदेडसह मुदखेड, कंधार, लोह्यात कीड रोग सर्वेक्षणाचे काम सुरू. आता बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँकेतल्या गैरव्यवहाराप्रकरणी अजित पवार आणि बँकेचे संचालक राहिलेल्या नेत्यांना मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. या बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार आणि इतर 76 नेत्यांच्या विरोधात अखेर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. 2007 ते 2010 या 3 वर्षाच्या काळात जे व्यवहार झाले त्यात बँकेला 1086 कोटीचं नुकसान केल्याचा आरोप तत्कालीन संचालक मंडळावर लावण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप, कुठलेही धोरण नसताना परदेश दौरे, मालमत्तेची विक्री करताना बँकेचं नुकसान असे अनेक आरोप या माजी संचालकावर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, भाजपचे पांडुरंग फुंडकर, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चौकशीसाठी शासनाने शिवाजीराव पहिनकर यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांना देण्यात आलेल्या दिवाणी आणि फौजदारी अधिकारानुसार ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाय आणखी खोलात चालला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समन्स बजावलं आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेतून बाद झाल्यानंतर नांदेड वाघाळा महानगरपालिकेने आता अटल योजनेची तयारी केली आहे. अटल योजनेत सहभागी होण्याकरिता जवळपास गेल्या 8 दिवसापासून संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. काल पाणी पुरवठा व अन्य विभागाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता एमजीपला सादर केले असल्याचे सांगण्यात आले. नांदेड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होईल अशी आशा प्रत्येकजण बाळगून होता. राज्यातील 10 शहरांमध्ये नांदेडचा समावेश होईल ही अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अटल योजनेची तयारी पुन्हा नव्या उमेदीने केली. नव्या उमेदीने नांदेड महानगरपालिकेने सुरू केली. अटल योजनेत सहभागी होण्याकरिता पाणी पुरवठा, स्टॅम्प वॉटर, पावसाच्या पाण्याचा निचरा, मोकळे भूखंड विकसित करणे आणि ड्रेनेजच्या संदर्भातील प्रस्ताव तयार करून शासनाकडे संबंधित विभागामार्फत पाठवायचे आहे. गेल्या 8 दिवसापासून महानगरपालिकेतील संबंधित विभागाने तयारी सुरू केली होती. नांदेड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने एमजीपी कडे प्रस्ताव पाठविले असल्याचे सांगण्यात आले. सदरील सर्व प्रस्ताव 16 तारखेच्या जवळपास शासनाकडे सादर होतील अशी चर्चा आहे. हदगाव येथे पंचायत राज समितीचे पथक आले असता झालेल्या बैठकीत हदगाव तालुक्यातील एका ग्रामसेवकाला दप्तर दिरंगाईमुळे निलंबित करण्याची शिफारस संबंधित समितीने सीईओ कडे केल्याची माहिती आहे. हदगाव पंचायत समितीमध्ये दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता समिती आली असता पंचायत समितीच्या सभागृहामध्ये बंद खोलीत पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. हदगाव तालुक्यातील एका ग्रामसेवकाने सन 2008 ते 9 मध्ये आपल्या ग्रामपंचायत दप्तरामध्ये काही चुका केल्याची बाब उघडकीस आली. त्याचे दप्तरही नाही आणि ग्रामसेवकही हजर नसल्याचे समितीच्या लक्षात आल्यामुळे संबंधित ग्रामसेवकावर कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केल्याचे पत्रकार परिषदेत आमदार भारत सेठ गोगावले यांनी सांगितले. ही समिती हदगाव तालुक्यात आल्यामुळे हदगाव तालुक्यातील शाळा, पंचायत समिती, ग्रामीण दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने, गावातील स्मशानभूमी या सुशोभित केल्या आहेत. समितीने हदगाव तालुक्यातील मौजे डोरली येथे भेट दिली असता स्मशानभूमी सुद्धा सुशोभित केली असे लक्षात आले. हदगाव तालुक्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्ष आमदार भारत सेठ गोगावले, आमदार हेमंत पाटील, आमदार विकास कुंभारे, नागेश पाटील अष्टीकर, उन्मेश पाटील सह पंचायत समिती सभापती बाळासाहेब कदम व उपसभापती सौ जयश्री देशमुख व संबंधित पंचायत समितीचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र.
शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी चाकोरीबद्ध जीवन जगणे, चाकोरीबद्ध पाहणे सोडून दिले पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन सार्वजनिक जीवन कसे जगता येईल याचा विचार सर्वांनी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामधून सर्वांचा सर्वांगीण विकास होतो. त्यासाठी आपल्याकडे संवाद कौशल्य असले पाहिजे. आपली धारणा स्पष्ट असली पाहिजे. इतर जगतात म्हणून मीही जगतो असे न करता आपल्यामध्ये स्वतःची काही मूल्य असणे आवश्यक आहे. स्वतःची मूल्य असल्याशिवाय आपल्यामध्ये परिपूर्णता निर्माण होऊ शकत नाही. म्हणून स्वतःमध्ये मूल्य निर्माण करण्यासाठी स्वतः परिपूर्ण असणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पूर्व पथसंचलन राज्यस्तरीय निवड शिबिर समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर हे बोलत होते. पुढे ते म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची एक स्वतंत्र वैचारिक बैठक असते. ते एक विचार घेऊन समाजात कार्यरत असतात. स्वतःचे जीवन घडविण्याची त्यांची एक पद्धत असते आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम स्वयंसेवक करीत असतात. त्याचा फार आयुष्यात कोठे ना कोठे उपयोग होत असतो. राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई आणि प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे राज्यस्तरीय निवड शिबिर दिनांक 9 ते 11 सप्टेंबर 2015 या कालावधीत संपन्न झाले. या शिबिरात राज्यातील 17 विद्यापीठे सहभागी झाली होती. शिबिरात 145 मुले व 145 मुलीसह 11 कार्यक्रम अधिकाऱ्यासह 10 महिला कार्यक्रम अधिकाऱ्यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. उपविभागात नांदेड, मुदखेड, कंधार, लोहा या 4 तालुक्यात सोयाबीन व कापूस पिकासाठी कीड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरू आहे. यासाठी 4 तालुक्यात 8 कीड सर्वेक्षकांचे मागील आठवड्यापासून पिकावरील कीड व रोगावर सर्वेक्षण प्रकल्प सुरू आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजनेचा सल्ला दिला होता. कापसावरील रसशोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेझोएट, रसशोषण करणाऱ्या किडीसाठी फ्लोनिकॅमिड फवारणे, नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा. तसेच सोयाबीन पिकावर उंट अळी, स्पोडोटेप्राच्या चक्रीभुंग्यांच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टिन पाण्यात मिसळून फवारावे. चक्रीभुंगा प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष जमा करून नष्ट करावेत. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. प्रत्येक हिंसेमागे पुरुषाचा हात, महिला बाल कल्याण मंत्री मेनका गांधींचं वादग्रस्त वक्तव्य. भाजप सरकारकडून टपाल तिकिटावरील इंदिरा आणि राजीव गांधी हद्दपार. उद्योग स्नेही राज्याच्या यादीत गुजरातचा पहिला नंबर, महाराष्ट्राच्या 8व्या स्थानावर घसरण. राष्ट्रवादीच्या जेल भरोचा दुसरा दिवस, भुजबळांच्या नेतृत्वात आज नाशिकात आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर वाढदिवसाची काशीत तयारी सुरू. 80 घाट परिसरात मुस्लिम भागातही साजरा करणार वाढदिवस. निधन वार्ता. गंगाबाई भुजंगसिंग गाडीवाले, शांताबाई रामजी शिवभगत, विठ्ठल दशरथ फुलारी, बळीराम पुंडलिक चिद्रावार, गोविंद जाधव. आजचे वाढदिवस. सानो पैतवार, गौरी शिंदे, साहेब सांगवीकर, लक्ष्मीकांत चिद्रावार, मुंजाजी जाधव, वीरभद्र राजुरे, समीर शुक्ला, मनोज यनगुलवार, दीपक पाटील, संदीप रातोळीकर, शेर खान, संदेश कदम या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा सुविचार. जगावर राज्य असते ते विचारांचे. गंगाधर देशमुख. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. अजित पवारांना पुन्हा दणका. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल. अटल योजनेसाठी मनपाचे प्रस्ताव सादर. हदगाव तालुक्यातील एका ग्रामसेवकाला दप्तर दिरंगाईमुळे निलंबित करण्याची शिफारस पंचायत राज समितीने सीईओकडे केली. स्वतःचे मूल्य निर्माण करण्यासाठी परिपूर्ण असणे आवश्यक.
कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर. नांदेडसह मुदखेड, कंधार, लोह्यात कीड रोग सर्वेक्षणाचे काम सुरू. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.